अकोला जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड करण्यात आली आहे। BScचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्ष तरुणानं हा प्रयोग केलाय। ह्यामध्ये पिवळा, पांढरा, हिरवा, गुलाबी, केशरी अशा 8 रंगांच्या फुलकोबीची लागवड केली आहे। अकोला जिल्ह्यामधल्या तेल्हारा तालुक्यातल्या माळेगाव बाजारमधल्या अंकित उत्तम म्हसाळ असे ह्या कोबी उत्पादक शेतकऱ्याचं नाव आहे। अंकित आणि त्याचे वडील उत्तम म्हसाळ यांनी 3 एकरमध्ये विविध रंगाच्या फुलकोबीची लागवड केली आहे। तर त्यांना एकरी मागे 1 लाख रुपयांपर्यंतचा लागवड खर्च आलाय आणि त्यातनं म्हसाळ यांनी एकरी मागे 3 लाख रुपये उत्पन्न सुद्धा घेतलंय। तर अवघ्या 3 महिन्यामध्ये 3 एकरातनं 9 लाखांचं उत्पन्न त्यांनी घेतलंय। विशेष म्हणजे ह्या रंगीबेरंगी फुलकोबीचं सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत असं सुद्धा त्या शेतकऱ्यांनी सांगितलंय। पांढरी फुलकोबी, केशरी फुलकोबी, जांभळी, ब्रोकोली, हिरवी फुलकोबी, लाल पत्ताकोबी, हिरवी पत्ताकोबी आणि लेट्युसचा ह्यामध्ये समावेश आहे। ब्रोकोलीला 100 ते 150 रुपये किलो प्रमाणे बाजारामध्ये भाव आहे, तर केशरी आणि गुलाबी फुलकोबीला 100 ते 120 किलो प्रमाणे भाव मिळतोय। माझ्याकडे सर 8 एकर शेती आहे। त्यांच्यामधून मी 3 एकर गोबीची लागवड केलेली आहे। त्यांना 1 लाख रुपयापर्यंत खर्च येतो एका एकरावरती आणि त्यांच्यापासून 3 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते। तर 1 लाख वजा करता आपल्याला 2 लाख रुपये याच्यामधून बेनिफिट राहते। आणि याच्यामध्ये विविध प्रकारची गोबीची लागवड केलेली आहे कलरमध्ये समजा, आणि त्यांना मागणी पण भरपूर आहे। थोडे विटॅमिन न्यूट्रिशन हे जे मिळतं त्या हे साध्या गोबीतून याच्यामधून थोडं 2 पट 3 पट जास्त मिळतो। त्याच्यापासून समजा हे लोकांची भरपूर मागणी आहे यांना।